जय हरी सखीनं. तर चला आपण पॅटर्न कट केलेला आहे तो पॅटर्न आपण कपड्यावर ठेवून जोडाचा. बघा पाठीचा आपला टक्स राहिला होता, तर उभा 4 आणि आडवा आपण 4 इंच घ्यायचा आहे आपल्याला. तर त्यासाठी बघा असं कटिंग करून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला साईडून थोडंसं कट करायचं आहे. तर बघा पाव इंच कट करून टाकायचं आपल्याला. ते विसरलं होतं, ते आत्ता कटिंग केलेलं आहे. तर बघा अशा पद्धतीनं आपण कपड्यावरती कपडा आपल्याकडे बंद साईड आपल्याकडे घ्यायची आहे आणि ओपन साईड पुढं सोडायची आहे. तर बघा ह्या साईडनं बघा ओपन साईड पुढच्या साईडला घ्यायची आणि बंद बाजू आपल्या साईडला घ्यायची आहे. तर असं पॅटर्न आपल्याला पाठीचं ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित. बघा अशा पद्धतीनं आपण आखून घ्यायचं आहे. या पद्धतीनं आपण आखायचं आहे आणि बघा खालून सुद्धा ते थोडंसं कट केलेलं आहे, ते आपण कट करून घ्यायचं आहे. गळ्याला पण ॲक्युरेट आपण आखून घ्यायचं आहे. तर बघा अशा पद्धतीनं आपण पाठीचा भाग आखून घेतला आहे. तर त्याच पद्धतीनं आपण समोरचा पण भाग अशा पद्धतीनं आखून घेणार आहोत. बघा पुढचा पण आपण गळा असा आखून घ्यायचा आहे. तर बघा मी अगोदरच्याच व्हिडिओमध्ये एकदम स्टेप बाय स्टेप हळूवारपणे दाखवलेला आहे. व्हिडिओ मोठा आहे पण तुम्ही नक्की बघा. तर अशा पद्धतीनं आपण हे बघा जो मधला पॉईंट आहे तो पॉईंट पण आपण टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानुसार आपल्याला टक्स खालून टाकून घ्यायचे आहेत. जसे आपण पॅटर्नवरती कागदाच्या टक्स मारलेत ना, त्याच पद्धतीनं आपण इथं पण. तर बघा खाली आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर ते 1 इंच आपल्याला कशासाठी वाढवून घ्यायचं आहे, तर आपण टक्स मारणार आहोत त्या टक्समध्ये जाणार आहे आणि खाली ब्रेसपट्टी पण आपल्याला वाढवून घ्यायची. तर बघा कुठं बसते ती बघायची आपल्याला आणि व्यवस्थितपणे ती आखून घ्यायची. तर बघा असं खालच्या साईडलाच बसते. तर बघा अशा पद्धतीनं आपण खाली पण आपण आखून घ्यायचं आहे आणि खाली आपण अर्धा ते पाऊण इंच सोडायचं आहे. ते आपलं जे जॉईंट होणार आहे प्रेसपट्टी आणि पुढचा भाग त्यासाठी पाहिजे आपल्याला. तर बघा आता बाहीची कटिंग पण आपण करणार आहोत, पण कमी जास्त पुढचा भाग असल्यामुळं आपण कुठं बसते ते बघून घेणार आहे. तर बघा बसते माझी बाही पण इकडल्या साईडला. आता प्रेसपट्टी मी तिथं काढून घेतलेले. तर अगोदर आपण हा पूर्ण अस्तर कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा हे पाठीचा भाग आपण कटिंग करून घेणार आहोत. तर ज्या पद्धतीनं आपण जसं आखलं आहे ना, त्याच पद्धतीनं आपण कटिंग पर करून घ्यायचं आहे. हे बघा मी साईडनं पण असं कटिंग करून घेणार आहे आणि या पद्धतीनं तुम्ही पाठीमागचा भाग बघा आखून घ्यायचा आहे. बघा बंद बाजूने ठेवलेला भाग आपला व्यवस्थित आलेला आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही समोरचा पण भाग कटिंग करून घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीनं ब्लाऊज कटिंग करायचं आहे. तर तुमचे ब्लाऊज एकदम व्यवस्थित बसतील. कुठं वाढवले कुठं नाही हे तुम्ही लक्ष द्यायचं आहे. तर बघा खालच्या बाजूला मी समोरच्या भागालाच आखून घेतलेला आहे 1 इंच. तर ते 1 इंच आपल्या टक्ससाठी जाणार आहे आणि खाली ब्रेसपट्टी तर अर्धा इंच किंवा पाव इंच जे वाढवलेलं आहे ते आपल्याला ब्रेसपट्टी आणि समोरचा भाग जोडण्यासाठी लागणार आहे. तर बघा अशा पद्धतीनं मी कटिंग करून घेतलं आहे. बघा जे आपण बंद बाजू आहे ते ओपन करून घ्यायची. तर बघा अशा पद्धतीनं समोरचा भाग ठेवून टक्सचे पॉईंट द्यायचे आहेत आपल्याला, की जेणेकरून आपल्याला ज्यावेळेस आपण तो भाग जॉईंट करायला घेऊ त्यावेळेस ते टक्स आपल्याला कुठे आहेत ते लक्षात यायला पाहिजे. त्यासाठी असे टक्सचे मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा 1.25 इंच मधल्या पॉईंटपासून ते 1.25 इंच आपण प्रत्येक पॉईंटला दिलेलं आहे. तर ते बघा ह्या साईडला आपण मध्यावरती घेऊन असं पूर्ण टक्स देऊन घ्यायचे आहेत.
तर बघा हे टक्स अशा पद्धतीनं आखून घ्यायचेत आपल्याला. तर बघा 4 टक्स ब्लाऊजची अस्तरची कटिंग आपण केलेली आहे अस्तरवरती. तर बघा याच पद्धतीने तुम्ही पण अस्तरवरती कटिंग करून घ्यायचं. आणि हे बघा मी दाखवते ते 4 टक्स तुम्हाला अशा पद्धतीनं आखून घ्यायचेत. जसे कागदावर आखले तसेच आपण कपड्यावरती पण आखून घ्यायचेत. तर बघा जो सगळ्यात मोठा आहे तो खालचा 1 इंचाचा डाच आहे बघा. अर्धा इकडं आणि अर्धा इकडं पलीकडं असं दोन्ही साईडला अर्धा इंच घेऊन आपण टक्स मारून घ्यायचा तिथं. तर बघा तोच टक्स आता आपण उलटवून व्यवस्थितपणे कपडा ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावरती असं हाताने प्रेस करायचं आहे, थोपून घ्यायचं आहे जरा, की जेणेकरून तो इकडं पण उमटू शकेल. तर बघा बघू शकता इकडल्या साईडला पण थोडंसं डार्क नसल्यामुळे तुम्हाला दिसत नाही. तर आखून घेतलेलं आहे मी. तर अशा पद्धतीने मी मध्ये पॉईंट देऊन बाकीचे साईडहून टक्सचे पॉईंट दिलेले आहेत, त्यामुळं आपल्याला शिवण्याच्या वेळेस सोपं जाईल. तर बघा आता हा उरलेला अस्तरचा कपडा घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा सरळ करून घ्यायचा आहे. कमी जास्त असेल तर तुम्ही बघून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीनं सरळ करून घ्यायचा आहे तो कपडा आणि बाहीचं कटिंग आपण तिथं करणार आहोत. तर बघा अशा पद्धतीनं आपण बाही सेट करून घ्यायची आहे. तर बघा या पद्धतीने मी बाही सेट करून घेतलेली आहे. तर अशाच पद्धतीनं आपण आखून घेणार आहोत. तर बघा अशा पद्धतीनं बाहीचं आपण पूर्ण कटिंग करणार आहोत. तर बघा हे समोरच्या बाजूची खून करून घ्यायची आपल्याला, चटका मारून घ्यायचा समोरच्या बाजूचा, ते कुठं आहे ते, आणि मध्याचा पण करून घ्यायचा आहे आणि राहिलेला कपडा आपल्याला कट करून टाकायचा आहे. तर बघा जशी बाही आपण आखली आहे ना त्याच पद्धतीनं ही कटिंग करत यायचं. समोरच्या भागाला आपण एक कड देणार आहोत. तर बघा अशा पद्धतीनं मधल्या भागावरती आपण मध्य कुठं तिथं नॉच मारून घ्यायचा आणि समोरच्या भागाला पण नॉच मारून घ्यायचं. तर अशा पद्धतीने हे बघा बाहीची कटिंग झालेली आहे. तर बघा बाहीचा आकार किती छान आलेला आहे. तर बघा आता हे बघा आता पाठीचा भाग आपण अशा पद्धतीने कट करून घेतला आहे. ठेवून बघायचं आपलं पॅटर्न व्यवस्थित आहे का नाही. बघा हा समोरचा भाग आहे त्याच्यावरती पण पॅटर्न मी ठेवून बघितले. तर बघा व्यवस्थित आलेलं आहे. आपलं पॅटर्न व्यवस्थित आले का ते बघायचं आहे. तर खाली 1 इंचचा आपण जो गॅप दिला आहे, बांध दाखवला आहे, तो बघा परफेक्ट आलेला आहे. तर बघा अशाच पद्धतीनं बघा हे ब्रापट्टी पण आपली व्यवस्थित आलेली आहे. तिथं पण आपण 1.25 इंचाचं मार्जिन ठेवलेलं आहे दोन्ही जॉईंट करण्यासाठी. तर बघा अशा पद्धतीने तिथं आपण जॉईंट देऊन घेणार आहोत. खालचं जे मार्जिंग आहे ते आणि वरचं मार्जिंग 1 इंचाचं आहे ते आपण पुढच्या साईडला ठेवणार आहोत टक्स घेण्यासाठी. तर बघा बाहीची कटिंग पण मी व्यवस्थित केलेली आहे. तर बघा बाही कटिंग झाली, समोरचा भाग झाला आणि पाठीमागचा भाग झाला. तर अशा पद्धतीनं आपण कटिंग करून घ्यायचं आहे. तर बघा आपण आता एक एक कपड्यावर जसं कटिंग केलं तसं व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. तर बघा समोरचा भाग, तर बघा हा पाठीमागचा भाग. चला तर जय हरी.